नमस्कार, मी नम्रता वागळे. रात्रीचे 8 वाजता आहेत. माझा सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आत्ताचा निकाल जाहीर झालेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही मुख्य परीक्षा, तिचा निकाल जाहीर झाला आणि नंदिनी KR ही देशात पहिल्या क्रमांकावर आलेली आहे. नवनाथ बन आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. नवनाथ, महाराष्ट्राचा झेंडा काय सांगशील? नम्रता, अगदी काही वेळापूर्वी हा निकाल लागलाय. महाराष्ट्रातली 2 नावं आपल्याला प्रामुख्याने दिसतात. विश्वंजली गायकवाड ही देशात 11वी आलेली आहे. स्वप्नील खरे हे पण नाव आपलं मराठी दिसतं. याशिवाय स्वप्नील रवींद्र पाटील हा देशात 55वा आलाय. आणि महाराष्ट्रामधून ही काही प्रमुख नावं आता मराठीमध्ये दिसतात. अगदी काही वेळापूर्वी हा निकाल जाहीर झालाय. नंदिनी KR ही देशातनं अव्वल आली आहे, तर त्याबरोबर अनमोल शेरसिंह बेदी हा देशामध्ये दुसरा आलाय, तर गोपाल कृष्ण सोलंकी हा देशामध्ये तिसरा आलाय. पण प्रामुख्याने हे बघायचं गेलं तर मराठी 3 नावं आपल्याला दिसतात. विश्वांजली गायकवाड, स्वप्नील खरे आणि स्वप्नील रवींद्र पाटील. एकूण 1099 विद्यार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आली. दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडनं विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीची परीक्षा होते आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्रासाठी थोडासा आता प्रामुख्याने दिलासा म्हणायचा का नाही हा प्रश्न आहे, कारण आताच निकाल आलाय. परंतु 3 ते 4 नावं आता मराठी आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट बनायला या क्षणी तरी नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. आणि प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक तपशील? तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली नावं दिसत आहेत. विश्वांजली गायकवाड ही या यादीमध्ये 11व्या क्रमांकावरती आहे. त्याचप्रमाणे स्वप्नील खरे हे देखील एक मराठी नाव यामध्ये दिसत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा हा निकाल आहे. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अधिक काही तपशील मिळतो या संदर्भात? काही तांत्रिक अडचणींमुळे आपण प्रशांत कदम पर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. मात्र महाराष्ट्रातली विश्वांजली गायकवाड ही देशात 11वी आलेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पुण्याची विश्वांजली गायकवाड ही देशात 11व्या क्रमांकावर आहे. नंदिनी KR ही विद्यार्थिनी पहिल्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्रातली काही नावं दिसत आहेत. यामध्ये स्वप्नील पाटील, स्वप्नील खरे आणि 11वी आलेली विश्वांजली गायकवाड ही 3 मराठी नावं प्रामुख्याने यामध्ये दिसत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये मुलींनीच बाजी मारलेली दिसते. देशात प्रथम क्रमांक पटकावलेली मुलगी आहे नंदिनी KR. नंदिनी KR हिनं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. तर महाराष्ट्रातून सुद्धा विश्वांजली गायकवाड या मुलीनं 11वा क्रमांक या यादीमध्ये तिचा आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठी अभिमानाची बाब. विद्यार्थी आपापली नावं या यादीमध्ये या ठिकाणी शोधताना दिसत आहेत. नुकताचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जवळपास 1000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेली आहे. मुख्य परीक्षेचा हा निकाल आहे. भाग्यश्री दिलीप विस्पुते यूपीएससी मध्ये देशात 103वा क्रमांक तिला या यादीमध्ये मिळालेला आहे. आणखी एक मराठी नाव. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती अगदी आतुरतेनं हे विद्यार्थी आपलं नाव या ठिकाणी शोधताना दिसत आहेत. नंदिनी KR ही मुलींमध्ये पहिली आलेली आहे, तर अनमोल शेरसिंग बेदी हा दुसरा आलेला आहे आणि गोपाल कृष्ण सोलंकी हा तिसरा आलेला आहे या यादीमध्ये. पुन्हा एकदा नवनाथ बन आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. नवनाथ, आणखी काही तपशील मिळतोय? काही मराठी नावं यामध्ये ऍड झालेत का? नम्रता, जशी जशी आपण लिस्ट बघतोय तशी काही बरीच मराठी नावं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. स्नेहल लोखंडे ही विद्यार्थिनी 184वा क्रमांक. याशिवाय तारे अनुज मिलिंद हा विद्यार्थी सुद्धा 190व्या क्रमांकावर आहे. ऐश्वर्या प्रशांत डोंगरे ही विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी अव्वल आलेली आहे. अंकित
ढाकरे हा विद्यार्थी 211व्या क्रमांकावर आहे. याशिवाय झाडे परीक्षित संजय राव हा 280व्या क्रमांकावर विद्यार्थी आहे. सोनवणे सौरभ संजय हा 293व्या क्रमांकावर महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे. याशिवाय निकिता पंत ही 217व्या क्रमांकावर महाराष्ट्रातलीच विद्यार्थी आहे. किरण खरे हा 221व्या क्रमांकावर आहे. व्यंकटेश धोत्रे हा विद्यार्थी 247व्या क्रमांकावर आहे. याशिवाय बोडके दिग्विजय गोविंदराव हा विद्यार्थी 248व्या क्रमांकावर आहे. कुलदीप सुरेश सोनवणे हा विद्यार्थी आहे 384व्या क्रमांकावर. याशिवाय कपिल गाडे हा मराठी विद्यार्थी 401व्या क्रमांकावर आहे. संदेश लोखंडे हा विद्यार्थी 416 क्रमांकावर आहे. त्यामुळे बरीच मराठी नावं जशी जशी आपण लिस्ट बघतोय तशी मोठ्या प्रमाणात मराठी नावं आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मी आपल्या मराठी विद्यार्थ्यांची नावं रिपीट करतो. परीक्षित संजयराव झेंडे हा 280व्या क्रमांकावर आहे. सौरभ संजय सोनवणे हा विद्यार्थी 293व्या क्रमांकावर आहे. कुलदीप सुरेश सोनवणे हा विद्यार्थी 384व्या क्रमांकावर आहे. कपिल गाडे हा 401. याशिवाय संदेश लोखंडे हा क्रमांक 416व्या क्रमांकावर आहे. आणि काळे आशिष अविनाश हा विद्यार्थी 466व्या क्रमांकावर आहे आणि 483व्या क्रमांकावर आहे. परत प्रदीक्षणे जयदीप सुनील हा विद्यार्थी आहे. याशिवाय विदेश खरे हा विद्यार्थी सुद्धा आहे. अनिकेत ढाकरे हा विद्यार्थी आहे. अखिल महाजन हा मराठी नाव आहे त्याचं 293व्या क्रमांकावर आहे. कुमार गौरव 214व्या क्रमांकावर आहे. आकाश पुरोहित हे मराठी नाव असू शकतं 216व्या क्रमांकावर आहे. ऐश्वर्या प्रशांत डोंगरे ही विद्यार्थी 196व्या क्रमांकावर आहे. तारे अनुज मिलिंद हा विद्यार्थी 189व्या क्रमांकावर आहे. याशिवाय धुमाळ श्रीधर तानाजी हा विद्यार्थी 499व्या क्रमांकावर. नवनाथ, मी थोडंसं थांबवते तुला. आपल्यासोबत आता प्रकाश बाळ आहेत जे युपीएससीचे मार्गदर्शक आहेत. बाळ सर, स्वागत आहे आपलं. आणि आत्ताची ही जर यादी बघितली तर अनेक मराठी नावं यामध्ये आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी टक्का पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. मराठी मुलं आहेतच, कारण महाराष्ट्रातली असल्यामुळे मराठी आहेत. पण आमच्या संस्थेतली तिन्ही मुलं पास झाली ती मराठीत आहेत. म्हणजे एक स्वप्नील पाटील ज्यांचा 55 क्रमांक आहे मेरिट लिस्ट मध्ये. दुसरे श्रद्धा पांडे तिचा 219वा क्रमांक आहे. आणि स्वप्नील थोरात ती 600 क्रमांकावर. अशी 3 मुलं झालेली आहेत. म्हणजे आतापर्यंत मला जी माहिती मिळाली त्यानुसार ही 3 मुलं झालेली आहेत. एकूण 7 मुलं आमची इंटरव्ह्यूला गेली. 34 मुलं मुख्य परीक्षेला बसली ती. त्याच्यातली 7 मुलं सिलेक्ट झाली ती इंटरव्ह्यूला. त्याच्यातल्या 3घांचं मला हा माहिती कळालेली आहे. आणखी 1-2 कोणाची असतील तर कळेल. त्यांची ही रँकिंग पाहता ते कोणती स्ट्रीम त्यांना यापुढे जाऊन मिळेल? आता हे स्वप्नील पाटील आहेत त्याला 55 क्रमांक आहे. म्हणजे त्याला IAS मिळणारच. म्हणजे तो भारतीय प्रशासकीय सेवेत नक्की जाणार आहे. श्रद्धा पांडे 219 क्रमांकावर. तिला एखाद वेळे भारतीय पोलीस सेवा मिळेल, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि ते जर नाही मिळाली तर मग निश्चितपणे इन्कम टॅक्स मिळेल, म्हणजे आयकर प्राप्तिकर विभागात, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. आणि 600 जो स्वप्नील थोरात आहे त्याला आता बघावं लागेल कुठली मिळते. ते कसं असतं की ते नंबर वरचे जसे खाली वरती होत जातात ना तशा त्या सेवा तुम्हाला अलॉट केल्या जातात. त्यामुळे त्याला कुठली मिळेल हे आत्ताच नाही सांगता येत. पण ह्या दोघांना तर निश्चित आहे. म्हणजे स्वप्नील पाटीलला तर 100% IAS मिळेल. अनेक विद्यार्थी आता युपीएससीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांना काही यशाचा मूलमंत्र तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? नाही, जिद्द, सातत्य आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर ही परीक्षा अवघड असली तरी ती उत्तीर्ण होणं अशक्य नाही. आणि त्यामुळे फोकस राहायला पाहिजे तुमचा. तुम्ही एका युपीएससीला जर बसायचं असेल तर बाकीच्या सगळ्या परीक्षांनाही बसतो, युपीएससीलाही बसतो असं करून चालणार नाही. कारण तुम्ही तुमचा जो फोकस असतो तो तुम्ही हे केलात तर मग बाकीच्या परीक्षा कदाचित उत्तीर्ण होता येईल पण युपीएससी नाही होता येईल.
नक्कीच धन्यवाद आणि अभिनंदन तुमच्या संस्थेमधले 3 विद्यार्थ्यांना हे नेत्रदीपक यश मिळालेलं आहे त्याबद्दल आणि धन्यवाद तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.